गुहागरमधील मुस्लिम समाज आपल्या पाठीशी आहे असं भास्कर जाधवांनी म्हटलंय। तर बाकी पक्षातील लोक निवडणुकीसाठी मतदारसंघात येतात। मी पक्षात राहून कधीच गद्दारी केली नाही असा टोला भास्कर जाधवांनी तटकरेंना लगावलेला आहे। तर रामाच्या नावानं यांनी निधी हडपला अशी टीका भाजपावर केलेली आहे। माझ्या समोर दोन वाक्यांनी सांगितले भास्कर शेठ गीतेंच्या विरोधात होते। मी कोणी विरोधात? मी ज्या पक्षाचा होतो त्या पक्षाचं मी काम करत होतो। मी तुमच्या विरोधात होतो म्हणून परिणी अशी होती की तुमच्या विरोधात मी आहे, जमलं तर हे बदला। ते भास्कर जाधव राष्ट्रवादीत होते म्हणून तटकरेंकडे होते। बरोबर आहे का नाही रे भावानो? मी पक्षात राहून कधीही गद्दारी केलेली नाही की ज्याचा अनुभव मी चिपळूणमध्ये घेतलाय निष्ठावंतांचा। म्हणजे पैसे प्रभाकर शिंदेचे आणि मत रमेश कदमांना, ही निष्ठा माझ्याकडे नाही। म्हणून पुढचं वाक्य तुम्ही ऐकलं नाही ना माझं। सुनील तटकरे माझ्यात आणि भास्कर जाधवांमध्ये वाद लावणार। मग गुहागरमधल्या सभेमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांनी हे विधान केलेलं आहे। गुहागर विधानसभा मतदारसंघात तसा आपल्याला प्रतिस्पर्धी कोणी राहिलेला नाही आणि म्हणून मग आता तटकरे माझ्या अगोदरच्या वक्त्याने पुसटचा या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केलेला, अगदी भास्कररावांनी सुद्धा केलाय की आता तटकरे आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणार, तटकरे आपल्यामध्ये भेद निर्माण करायचा प्रयत्न करणार, तटकरे मागच्या प्रचाराचा संदर्भ देऊन अपप्रचार करून निशाणी तुमच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करणार। म्हणून पद्मा आरेकरांना पण सांगावं लागलं ना की मागच्या वेळेला आम्ही घड्याळाकरता आलो होतो, आता घड्याळ नाही।